अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही। नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणालीस परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण चाललो आहोत माझ्या माहेरी। तर आज आपण पाहणार आहोत गुळ कसा बनला जातो ते। तर आज माझ्या बरोबर आहेत माझे मिस्टर प्रफुल्ल पाटील। तर चला जाऊया केरलीला। आपण आज पाहूया गुळ कसा तयार होतो। तर निघूया, चला निघूया। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा गुळ उत्पादनामध्ये अग्रेसर आहे। तसेच महाराष्ट्राचे ऊस आणि गुळ संशोधन केंद्र सुद्धा कोल्हापूरमध्ये शाहू मार्केट जवळ आहे। कोल्हापुरी गुळ हे देशात नावलौकिक असलेले उत्पादन आहे। गुळ विभागातून बाजार समितीची दरवर्षी 650 कोटींची उलाढाल होते, तर यातून समितीला 6 ते 7 कोटी रुपयांचा महसूल मिळतो। तर आता आपण पोहोचलेलो आहोत केरलीमध्ये, केरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरमध्ये। आणि हा आपला घाणा आहे। इथं आपल्याला पाहू शकता तुम्ही की ऊसाचं क्रशिंग होऊन इथं आपला रस निघला जातो। ऐतिहासिक दृष्ट्या ऊस लागवड करणारे बैलांनी चालणारे क्रशर वापरायचे, परंतु आधुनिक लागवड करणारे विद्युतने चालणारे क्रशर वापरतात। क्रशिंग झाल्यावर राहिलेला बघ्याचा एका माळ रानावर पसरला जातो आणि तोच नंतर आपल्या गुळासाठी इंधन म्हणून वापरला जातो। क्रशिंग झाल्यानंतर मिळालेला रस हा एका अंडरग्राउंड टाकीमध्ये जमा केला जातो आणि तेथूनच मोटरच्या सहाय्याने लागेल तसा एका टँक मध्ये सोडला जातो। तर आता आपण पाहिलं की उसाचा रस कसा काढला जातो। तर आता आपण श्री प्रसाद जागिरी फार्मचे तरुण उद्योजक प्रसाद पाटील यांना भेटलो आहे। हा माझा भाऊ आहे। तर आता आपण याच्याकडून पाहून घेऊयात की गुळ कसा बनवला जातो ते। नमस्कार, मृणाली किचनमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि सर्वप्रथम तुम्ही आमच्या कोल्हापूरच्या शाहूनगरीच्या सुप्रसिद्ध अशा जगप्रसिद्ध अशा गुळामध्ये गुळाची माहिती सांगता, याबद्दल धन्यवाद। आता तुम्ही व्हिडिओ बघितल्याप्रमाणे ऊसाचे क्रेशिंग जे केलं जाते ते क्रेशिंग या वरती हौदामध्ये पूर्णपणे 900 लिटरच्या मापानुसार घेतले जाते। त्यानंतर ह्या काईलमध्ये साधारण 1-2-2.5 तास हे शिजवलं जाते। साधारण 1-2-2.5 तासाची ही प्रक्रिया चालू असते।
एका दिवसामध्ये अशा किती काईल घेतल्या जातात? तर साधारण एक 5 कायली घेतल्या जातात. याला एक 10 टनाचा ऊस लागतो. याच्यामध्ये एकूण लोक 25 लोक लागतात. त्या 25 लोकांमध्ये पूर्णपणे ऊस आणण्यापासून, ऊस गाळपासून आणि गूळ बनवण्यापासून ते पूर्णपणे मार्केटला गूळ पाठवण्यापर्यंत या 25 लोकांचं काम चालू राहते. गूळ शिजवण्यासाठी काय इंधन वापरलं जातं? त्याला मगाशी बघितल्याप्रमाणे क्रेशिंग, जे ऊसाचं क्रेशिंग होतं त्याच्यापासून जे बगॅस निघते ते बगॅस पूर्णपणे कामगारांच्या मार्फत रिकाम्या माळावरती पसरलं जाते, ते वाळवलं जाते, ते वेचून परत आणलं जातं आणि त्याच्यापासून हे शिजवलं जाते. तसेच त्याला लागणारं बाहेरून थोडंफार लाकूड, पुन्हा जळणारं टायरी वगैरे काय लागतात ते थोडंफार, ते काय जास्त प्रमाणात पण थोड्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. तर ही आहे भेंडी पावडर, हे आहे तेल पावडर आणि हा आहे चुना. तर चुना आणि भेंडी पावडरमुळे ही अशी आपल्या ऊसाच्या रसातील जी काही मळी असते ती निघून जाते. बरोबर आहे ना? तर एका काईलमध्ये किती किलो गूळ बनला जातो? एका काईलमध्ये साधारण 250 ते 300 किलो गूळ तयार होतो आहे. त्याच्यात मध्ये आम्ही 1 किलो असं 1 किलोमध्ये पॅकिंगमध्ये आम्ही तयार करतो. तर हे आहेत आपले गुळवी मामा संजय पाटील. किती वर्ष आहेत इथे? 3रं वर्ष. साधारणपणे एका आदनाला किती वेळ लागतो? 2 तास लागतो. कोण आहे खाली? कोण आहे? थांबा जरा. हे काय घातलं जात आहे? आता तेल घातले. तेल पावडर. हा, तेल पावडर. त्याचं काय प्रमाण असतं तरी? एका कायला 1 पुढे काय? हा, एका घातले. तेल पावडर काय काम करतं? ही खाली तळ धरत नाही, एवढ्यासाठी तेल पावडर वापरायची असते. खाली कायलीला तळ धरू नये. भांडं तुम्ही ठेवलं हा. ते लागतं खाली, हां. काही ह्यानं लागत नाही. तरी अजून किती वेळ लागेल याला? 10 मिनिटं. अशा प्रकारे गुळाची गोळी तयार करून गुळ तयार झालेला आहे की नाही हे गुळी मामा पाहत असतात.
तर हा गूळ कुठे एक्सपोर्ट केला जातो? हा गूळ छत्रपती शाहू महाराजांनी स्थापित केलेला कोल्हापूर शाहू मार्केट यार्डामध्ये जातो. तिथून दलाल यांच्या स्वरूपात हे गूळ हा गुजरात, मध्य प्रदेश, हा उत्तर प्रदेशमध्ये हा गूळ आडत्यांच्या मार्फत, व्यापाऱ्यांच्या मार्फत गेलेला असतो. हा सीझन किती कालावधींपुरता मर्यादित असतो? सीझन साधारण ऑक्टोबर सप्टेंबरपासून चालू होतो. तो एप्रिलच्या दरम्यानमध्ये असतो. कमीत कमी 5 ते 6 महिने हा सीझन चालला जातो. तर आपण पाहिलं की आदम कसं उतरवतात. आता अन्नातील मिश्रण जे आहे ते गार करण्याचं काम चालू आहे. ते थोडंफार थंड झाल्यावर मग त्याचे 1 किलोच्या आणि 5 किलोच्या ठेपेमध्ये त्याचे बकेट भरले जातात. पूर्वी 30 किलो असं पॅकिंग होतं, तर आता तुम्ही 5 किलो 10 किलो असं पॅकिंग बनवता का? पॅकिंग असं नाही, पण 30 किलोचा रवा असा पूर्वी होता. त्यानंतर 10 किलो, 5 किलो आणि 1 किलो. आता सध्या मार्केटमध्ये जास्त प्रमाणात 1 किलो, 10 किलो आणि 5 किलो याला जास्त मागणी असल्यामुळे मागणीप्रमाणे गूळ तयार केला जातो. अशा प्रकारे गूळ थंड झाल्यावर बॉक्स पॅकिंग करून तो मार्केटमध्ये पाठवला जातो.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी मृणालीज परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा.